शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। जहां मोहम्मद पैगंबर लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी सावता महाराज, संत रविदास महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाच्या आई सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम वंदन करतो। अखिल भारतीय माळी महासंघाच्या विद्यार्थी गुणगौरव गुणीजनांचा सत्कार, अखिल भारतीय माळी महासंघाचा वर्धापन दिन असा हा त्रिवेणी संगम आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अखिल भारतीय माळी महासंघाचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश भाऊ हिराळकर, प्रदेशाध्यक्ष गौतमजी क्षीरसागर, विश्वस्त गोविंदरावजी वैराळे साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विजयभाऊ खराब, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सदस्य अभयजी तायडे, अखिल भारतीय माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष तांकर साहेब, जामगडे साहेब, मंचकावरील मधुसूदन देशमुख साहेब, मंचकावरील सर्व मान्यवर, या जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, नेते, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आजचा कार्यक्रम अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा, आपल्या भावी पिढीचा सत्कार यासाठी करायचा आहे की त्यांनी काही परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्या परीक्षांमध्ये ते चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत आणि पुढे जाऊन ते असेच उत्तर चांगले मार्क मिळवून आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील आणि आपल्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल करतील, या प्रेरणा त्यांच्या पाठीशी देणे हे आपल्या समाजाचं आद्य कर्तव्य आहे। म्हणूनच हा कार्यक्रम आपण विद्यार्थ्याचा गुणगौरव आणि गुणीजनांचा गुणगौरव, म्हणजे फक्त विद्यार्थी नाही की समाजामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नैपुण्य दाखवलं असेल तर त्याचा सत्कार आपण प्रथम करणं। समोरच्याने काय ऐकायचं कसं मागच्याने कसं तुम्ही इकडे डिस्टर्ब करणार बाहेर शांत, काय तुम्हाला बोलायचं बोला। या विद्यार्थ्यांना घरचा सत्कार मिळणं हे अतिशय गरजेचं असतं। आपल्या घरी टोपल्यामध्ये जर भाकरी असेल तर दुसरी लोक जेवायला बोलवतात, आपण जेवल्यानंतर दुसरी लोक जेवायला बोलवतात, परंतु आपण उपाशी असल्यानंतर दार लावून घेतात। आपण जेवण मागितलं तर ते देऊ शकत नाहीत किंवा न देण्याचे टाळाटाळ करतात।
त्याला मागणकरी समजलं जातं. परंतु आपण आपल्या घरातून जर जेवण तुम्ही केलं असेल तर त्याला चांगल्या जेवणाची आपण निश्चित येते राहणार नाही. यासाठी हा घरचा सत्कार पाहिला. आणि तुला घरचं पण विचारताय तर बाहेरचं पण विचारेल. घरच्यानी जर आपल्याला चांगलं म्हटलं तर बाहेरचं चांगलं म्हणतात. आपण आपल्या मुलाला जर बाळू 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 म्हटलं तर बाकीचे लोक बाळू म्हणतात. आपण जर त्याला बाळ्या बाळायला तर त्याला सगळेजण बाळ्याच म्हणतात. तर त्यासाठी आपण बाळू न म्हणता त्याला आपण आजपासून बाळासाहेब म्हणलं पाहिजे. कारण पुढच्या पिढीमध्ये तो आमचा बाबासाहेब आहे. त्याला आपल्याला बाबासाहेब घडवायचा आहे. आणि बाबासाहेब घडवायचा असेल तर समाजाने एकत्र आलं पाहिजे. त्याच्या अडी अडचणी सोडवल्या पाहिजेत. जर आपल्या समाजामध्ये गुणीजन आहेत, विद्यार्थी शिकतायत, चांगली मार्क मिळवत आहेत, परंतु त्यांना सरकारी कोट्यातून जरी पुढचं ऍडमिशन मिळालं, 10वी झाली 12वी झाली त्याच्यानंतर पुढे काय, तर तिथं ऍडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्नांती ऍडमिशन मिळतं. परंतु ऍडमिशन मिळाल्यानंतर सुद्धा मोठ्या मोठ्या शहरामध्ये पुणे असेल, मुंबई असेल किंवा इतर कुठल्याही किंवा वेळेवर येत नाही त्यामुळे आपल्याला जास्त बघायला संधी मिळाली नाही किंवा तुमचं गाणी ऐकायला मिळालं नाही. तुम्ही गाण्यापेक्षा जास्त काही सांगत होता ते फार अति महत्वाचं होतं. तांडे साहेबांनी काय सांगितलं की लंडनमधली 3 वर्षाची मुलगी आपली गरोदर आई ज्यावेळेला पडते त्यावेळेला ते डायल करते आणि अँब्युलन्स येते. हे व्यावहारिक शिक्षण तिला लहानपणापासून मिळतं. म्हणजे आपण जे शाळेत शिकवतो ते थेरॅटिकल आहे. त्याला प्रॅक्टिकल जोड दिली पाहिजे आणि प्रॅक्टिकल जोड दिली तरच UPSC असेल किंवा MPSC असेल याच्यामधून जे स्पर्धा परीक्षेमधून जे बाहेर पडतात त्यांना प्रॅक्टिकल ज्ञानाची गरज असते. आणि ज्यांना प्रॅक्टिकल ज्ञान लहानपणापासून असतो तोच UPSC MPSC परीक्षा पास होऊ शकतो याची मला गॅरंटी आहे. तांडेसाहेब म्हणून असं जास्त वेळ त्याचा ग्रोथ झाला नाही, परंतु पुढचाही ग्रोथ मला झाला की आमच्या घरामध्ये कोणी शिकलं नाही. म्हणजे आजोबापासून वडिलांपर्यंत आणि थोड्या भावापर्यंत कोणी शिकलं नाही. परंतु मला शिकायची इच्छा झाली आणि मी लहानपणापासून शिकत होतो. परंतु शिकता शिकत असताना कामवानी शिका या धर्तीवर जे प्रॅक्टिकल ज्ञान मिळवलं, ज्ञान त्या ज्ञानाच्या जोरावर कोणताही व्यवसाय करा, कोणताही व्यवसाय करा. मग तो कुटीर उद्योग असतो, तो लघु उद्योग असतो, तो मध्यम उद्योग असतो, तो लहान उद्योग असतो. हे कुटीर उद्योगानंतर उद्योग सगळे चालू होतात. आणि कुटीर उद्योग ज्याला माहिती होता त्यालाच लघु उद्योग माहिती होतात, लघु उद्योग ज्याला माहिती होतात त्याला मध्यम उद्योग माहिती होतात. आणि मध्यम उद्योग जो माहिती करतो तोच बिग बजेटचे उद्योग माहिती होतात. सुरुवात माझी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खास मी सांगतो, मी काय आहे हे सांगण्यासाठी नाही, पण सुरुवात माझी शाळा शिकत शिकत संध्याकाळी थिएटरमध्ये म्हणजे आपले पिक्चरचे थिएटर असतात त्याच्यामध्ये नेहमीचे गोळे ऐकणे, रविवार शनिवार सुट्टी असणे, गायकाची ती पीटी असते त्या पीटीमध्ये काड्या विकणे, सकाळ सकाळी उठल्यानंतर पाव बटर विकणे, त्याच्यानंतर गावातील कुणाचं पाणी भरायचं असेल तर पाणी भरणे, एक कागद 5 पैशाला, एक कागद 10 पैशाला, अशा प्रकारे ते काम करणे. आणि ते काम करत म्हणजेच कमवानी शिका. त्याच्यानंतर कुणाचं दळण आणायचं असेल तर दळून आणायचं, ते बारीला दळण लावायचं, दुसरं काय नाही, बारीला लावायचं, दळण आणायचं, घरी पोच करायचं. हे काम. कुणाचा डबा द्यायचा असला, शेतात डबा द्यायचा असला तर आमची शाळा 11 वाजता सुटते, 11 ते 2 पुन्हा सुट्टी असते. मधल्या सुट्टीमध्ये शेतात 2 किलोमीटर कुणाचा डबा द्यायचा असतो, 2 किलोमीटर डबा द्यायचा. ही असली कामं करायची. आणि त्याच्याबद्दल काय घ्यायचं, एक
त्यांच्याकडे राहा. असं मी 8 दिवसाचं आणि आता जेवढ्या 3743 जाती आहेत त्याच्यामध्ये घाला. त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही. प्रगत जाती घालू नका. कारण मी काय झाकून वगैरे काय सांगत नाही, काय नाही. आपल्याला एक काय सांगायचं, आपल्याला सगळ्या जातीचा काही त्रास नाही. फक्त एकच जात आहे, ती मराठा जात आहे आणि कुणबी म्हणून मागच्या दाराने येत आहे. कुणबी म्हणून मागच्या दाराने येत नाही, समोरच्या दाराने त्याला येता येत नाही, म्हणून ते कुणबी म्हणून खोटे सर्टिफिकेट घेऊन येते. आणि त्याचा फायदा हा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मराठवाड्यामध्ये त्रास होत आहे. आणि आपल्या विदर्भामध्ये पूर्वीच पाटील देशमुख हे कुणबी झालेले आहेत. तर आता आमचं काय म्हणणं आहे, एक पाटील देशमुख कुणबी मराठा यांना काय देश ते द्या, परंतु आमची जात निहाय जनगणना ओबीसी म्हणून करा. आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागी. तेवढा आम्हाला स्वतंत्र वाटा द्या. हे कुणबी मराठा, मराठा कुणबी बाजूला टाका, कुठं आमच्यात नको, अजिबात आमच्यात हे अजिबात नको. कारण हे जमीनदार आहेत, जागीरदार आहेत, वतनदार आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, डझनभर मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांचे सहकारी क्षेत्र आहे, साखर कारखाने आहेत, दूध डेअरी आहेत, काय बँका आहेत, सगळं 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 यांच्याकडे त्यांचे राज्यपाल झालेले आहेत, राष्ट्रपती झालेले आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. सर्वस्व राज्यकर्ती जमात आहे, डॉमिनेट कम्युनिटी आहे. आणि जर डॉमिनेट कम्युनिटी असेल, राज्यकर्ती जमात असेल, तर ती मागास हा गरीब आहे म्हणून दाखवलेला आहे. परंतु गरिबी आणि श्रीमंतीवर आरक्षण नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, गरिबी आणि श्रीमंतीवर नाही. ज्यांनी 5000 वर्षापासून यातना भोगलेल्या आहेत ते सामाजिक न्यायाचं आपलं प्रतिनिधित्व म्हणून आपल्याला आरक्षण आहे. आणि त्यासाठी आपली हायकोर्टामध्ये 3री याचिका आहे की सुक्रे समितीने दिलेल्या शिफारशी आणि त्या शिफारशीतून मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे ECBC म्हणून ते आरक्षण रद्द झालं पाहिजे. आणि पुन्हा 4थी याचिका आहे, ती याचिका आहे हैदराबाद गॅजेट किंवा औंध गॅजेट किंवा सातार गॅजेट हे लागू करून कुणबी मराठा, मराठा कुणबी एकच आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्यासाठी सुद्धा ते रद्द केलं पाहिजे. आणि त्यानुसार जे 2 लाख दाखले आतापर्यंत दिलेले आहेत ते सर्व दाखले रद्द झाले पाहिजेत, ही एक मागणी आहे. या सर्व मागण्या घेऊन अखिल भारतीय माळी महासंघाने आतापर्यंत त्याला 25 लाखाचा खर्च केलेला आहे, अखिल भारतीय माळी महासंघाच्या नावावर केलेला आहे. आणि ह्या याचिकाचा एका याचिकेचा निकाल लागलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये, गायकवाड कमिशनचा. ज्या कमिशनच्या वेळेला माझ्या डोळ्यामध्ये शाई टाकली गेली त्या कमिशनचा सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागलेला आहे. 5 मे 2021 कुणबी मराठा, मराठा कुणबी ही डॉमिनेट कम्युनिटी आहे, हा मागासवर्ग नाही. याला कधीही कुठलंही कसलंही आरक्षण देऊ नका, कारण ही जमात आरक्षणाला पात्र नाही असा 650 पानाचा निघाला. तरी सुद्धा हे सरकार या जरांग्याचा रेटा, या पाटलाची दादागिरी आणि या दादागिरीला बळी पडून हे सरकार वरचेवर दुसरं कमिशन नेमतंय आणि दुसरं पुन्हा आरक्षण देत आहे. तर पुन्हा आरक्षण देऊ नये म्हणून सुद्धा ओबीसी समाजाने आपली वोट बांधली पाहिजे. वोट बांधली पाहिजे का नाही? ओबीसी समाजाने आपला हक्क मागितला पाहिजे का? तर त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. माळी समाज ही संघटना आहे, परंतु माळी समाजाच्या संघटनेने काम सर्व आलोतेदार बलुतेदार मागासवर्गीयांचं, छोट्या 12 बलुतेदारांचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसीचं काम आपल्याला नेटानं गावागावात करायचं आणि सर्व ओबीसीनी एकत्र कसं येतील हे काम आपल्या अखिल भारतीय माळी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी करायचं आहे. एवढं मी आज एका सांगणार आहे. वेळ फार झालेला आहे, सगळ्यांचा सत्कार करायचा आहे. पण सत्कार करण्यापेक्षा आपल्याला हे अतिशय गरजेचं आहे की आपला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला शिक्षणाला कोणतेही पैसे कसलेही कमी पडणार नाहीत, ही समाजाने जबाबदारी घ्यायची आहे.
समाजाने जबाबदारी घेणार असेल तर हात वर करा. किती जण हात वर करा जरा. एक हात वर केला, आता दोन्ही हात वर करा. हा, आनंदाने टाळ्या वाजवायच्या आणि पास करा. हा विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. चांगले मार्क पडले, त्याला कुणाला UPSC करायचा आणि दिल्लीमध्ये कोचिंग करायचा, तर त्याला जर प्रिलियम, लक्षात ठेवा, प्रिलियम जो परीक्षा पास झालेला आहे त्याच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था मी माझ्यातर्फे करणार आहे. माझ्यातर्फे म्हणण्यापेक्षा महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था यासाठी स्थापन झालेली आहे आणि या संस्थेमार्फत दिल्लीमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत केलेली आहे. जे प्रिलियम पास झालेले विद्यार्थी आहेत त्याला UPSC करायचं असेल तर त्यांनी आपल्या अखिल भारतीय माळी महासंघाच्या कार्यकर्त्यांमार्फत नाव नोंदवा. तुम्हाला काही कमी पडणार नाही याची खात्री देतो. दिल्लीला तुम्ही कधी गेला, काही उपचार घ्यायचा असेल, काही वकिलाच्या निमित्ताने किंवा कोर्ट केसेसच्या निमित्तानं किंवा काही कामाच्या निमित्ताने गेला, राहण्याची व्यवस्था नसेल किंवा काही तुमच्या अडचणीनुसार गेला असेल दिल्लीला वगैरे, तर तिथं राहण्याची व्यवस्था आपण करू. AC रूम 1000 रुपयामध्ये आहे, ती कमीत कमी रेटमध्ये सुद्धा द्यायची व्यवस्था करू. हे 500 रुपये आणि 1000 रुपये फक्त मेंटेनन्ससाठी घेतलेले आहे. त्याचा खर्च त्या ठिकाणी दिल्लीमध्ये निघत नाही, परंतु फक्त मेंटेनन्ससाठी तो खर्च आहे. कारण दिल्लीमध्ये AC घ्यायचं म्हणून तर 2000-2500च्या वर पैसे लागतात, कमी लागत नाहीत. आपल्याला 500 ते 1000 रुपयामध्ये मिळवून द्यायची व्यवस्था आपण करू. आपलं लेटर इथनं गेलं अखिल भारतीय माळी महासंघाचं तर तुम्हाला दिल्लीमध्ये राहायची व्यवस्था केली जाईल. अशा अनेक उपक्रमांनी अखिल भारतीय माळी महासंघ पुढे जाणार आहे. तर त्यासाठी हा अखिल भारतीय माळी महासंघ एकमेव आहे आणि याचे रजिस्ट्रेशन आपण सोलापूरला केलेलं आहे. या अखिल भारतीय माळी महासंघाचा संस्थापक म्हणून मी स्वतः सही केलेले आहे आणि मी जे चेक रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्वांची नावं आहेत. त्याच्यामध्ये आपल्या अखिल भारतीय माळी महासंघाचे खोटं कुठलंही काम नाही. एकही रुपया कुणाचा देणगी वर्गणी आपण घेऊन त्याचा अपहार केलेला नाही. अनेकांनी आपल्या नावावर काही अँब्युलन्स वगैरे घेतलेले आहेत. शेजारच्या जिल्ह्यामध्ये अकोल्यामध्ये अँब्युलन्स घेतलेले आहेत. त्या अँब्युलन्सचं काय झालं हे आम्हाला कळलेलं नाही, त्याच्यावर कोर्टात केस आहे. परंतु असेही काय महासंघामध्ये आहेत, त्यांना सुद्धा खड्यासारखं बाजूला काढण्याचं काम आपण करायचं आहे. आपण करायचं आहे का? करायचं आहे ना? हा, फक्त आपल्याला काय करायचं आहे? चांगलं काम करायचं आहे. वाईट काम कोणाला करू द्यायचं नाही. आपण स्वतः करायचं नाही, दुसऱ्याला करू द्यायचं नाही. एवढंच आपल्याला करायचं आहे. कोणाचे निंदा नालच ते आपल्याला काय करायचं नाही. तरी सुद्धा जे आपलं दुकान चालवण्याचा प्रयत्न करतात ते दुकान मात्र आपण चालू द्यायचं नाही. आपल्या कार्यक्रमाला पैसे गोळा झाले, काय झाले त्याचा हिशोब त्या त्या कार्यक्रमाला प्रत्येकाने दिलाच पाहिजे. आज कार्यक्रम झाला, 1 महिन्याच्या आत जाहीर हिशोब आम्ही तुम्हाला देणार. कोणाकोणाकडे किती किती पैसे आले, किती किती खर्च झाले, किती कमी पडले, ते काय केलं त्याचं ते सुद्धा आम्ही त्यात देणार. आणि ज्यादा झालेले पैसे काय केले हे सुद्धा सांगणार. म्हणजे पारदर्शकता. आम्हाला एक तर पैसे ठेवायचे नाहीत किंवा बिल्डिंगा बांधायचे नाहीत, काही नाही काही नाही. अखिल भारतीय माळी महासंघाच्या नावावर काही नाही. आम्ही जे दिल्लीला बांधलेलं आहे ह्याची संस्था वेगळी आहे. दिल्लीला UPSC साठी राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्याची संस्था वेगळी आहे. तुम्हाला इथं काय बांधायचं असेल तर तुमची वेगळी इथं संस्था काढा, तुमचं ट्रस्ट काढा, तुम्ही बांधा आणि तुम्हीच राहा, तुम्हीच चालवा, तुम्हीच पतसंस्था